ज्यावेळेस एखादा व्यक्ती ॲडिक्शन किंवा व्यसनाधीन होतो, हो. कुठल्या कुठल्या प्रकारे त्याला त्रास होऊ शकतो? स्टार्ट होतो हेल्थनी, मग रिलेशनशिप्स बिघडतात, रिलेशनशिप विथ क्लोज फॅमिली मेंबर्स. काही म्हणतात की एक वाईन रोज जर पिलं तर आपलं हार्ट चांगलं राहतं, किंवा एका लिमिटमध्ये जर पिलं तर ते त्याचा शरीरावरती काही इम्पॅक्ट होत नाही. ते कितपत खरं आहे? आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुजाता नायर. त्या अनंता युनिव्हर्सिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर आहेत, डॉक्टर आहेत आणि स्वतः एक काउन्सिलर देखील आहेत. एखादी महिला किंवा पुरुष व्यसनाधीन झालाय म्हणजे नेमकं काय होतं? आणि दारू किंवा ड्रग्स हे असे सबस्टन्सेस आहेत की आपल्या आतमध्ये कुठलाही भावना असो, त्या वेळेला आपण पित असताना किंवा ड्रग्स घेत असताना ती भावना मॅग्निफाय करते. एक छोटीशी सवय जी हळूहळू व्यसन बनते, आणि हे व्यसन फक्त शरीरालाच नाही तर आत्म्यालाही जखम करतं. व्यसनाधीन झालेला व्यक्ती फक्त स्वतःलाच नाही तर सोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही त्रास देतो. आज आपल्यासोबत आहेत सुजाता नायर मॅडम. या अनंता रिकव्हरी इंटरनॅशनलच्या डायरेक्टर आहेत, फिजिशियन आहेत आणि स्वतः एक काउन्सिलर देखील आहेत. गेल्या 20 वर्षाहूनही अधिक काळ त्या हजारो कुटुंबांना व्यसनमुक्त होण्यासाठी मदत करत आहेत. आज आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की व्यसनाचं खरं स्वरूप काय असतं, उपचाराबद्दल समाजातील गैरसमज कोणते कोणते आहेत, व्यसनाचा सेक्शुअल हेल्थवरती काय परिणाम होतो आणि कुटुंबाने ही परिस्थिती कशी हाताळली पाहिजे. मॅम, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. आजचा विषय खूप वेगळा आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक यूथनं हा पॉडकास्ट पाहिला पाहिजे. सुरुवात करण्याअगोदर मला थोडंसं समजून सांगा की ॲडिक्शन किंवा आपण एखादं व्यसन म्हणतो, एखादा व्यक्ती जो आहे, एखादी महिला किंवा पुरुष व्यसनाधीन झाला आहे म्हणजे नेमकं काय होतं? हो, आता ॲडिक्शन हा जो शब्द आहे ते खूप मोठा शब्द आहे इन रियालिटी. पण लोकांना असं वाटतं की कोणी दारू पिऊन रस्त्यावर पडला आहे किंवा ड्रग्ज घेऊन रेल्वेच्या पटऱ्याच्या समोर पडलेले आहेत, हे अधीन आहेत, व्यसनाधीन आहेत, हे ॲडिक्ट आहेत. याचं ॲडिक्शन फक्त सबस्टन्स, इट्स ऑफकोर्स ॲज अ डेफिनेशनच जर आपण म्हटलं की इट्स अ ऑब्सेसिव्ह अँड अ कंपल्सिव्ह डिझायर टू इनकॉर्पोरेट आणि कन्झ्युम अ सबस्टन्स, जे काही असं दारू असो किंवा ड्रग्ज असो, जिथे क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, पण व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट की आपल्या मनात काय होतं, की आपल्याला ज्या वेळेला आपल्याला आपली दारू पाहिजे किंवा आपली जी सबस्टन्स ड्रग्स पाहिजे, त्यावेळेला आपल्याला नाही भेटलं तर आपल्या मनात काय घडतं, आपल्या आत काय घडतं. ती जी ऑब्सेसिव्ह आणि कंपल्सिव्ह स्टेज आहे ते आपल्या कंट्रोलच्या विरुद्ध आणि कंट्रोलच्या परे असतं, आणि त्या वेळेला सबस्टन्स आपल्याला टेक ओव्हर करतो, दारू आपल्याला कंट्रोल करत असते. जे आपण शब्द यूज करतो, व्यसनाधीन आपण झालेला असतो, त्याला आपण ॲडिक्शन म्हणतो, त्या स्टेजला आपण ॲडिक्शन म्हणतो. पण हा स्टेज सुरुवातीपासून होत नाही आहे. जर आपण सांगायला पाहिजे स्टेजप्रमाणे की कसं होतो आपण व्यसनाधीन, ते स्टार्ट होतो कुठल्याही वयात असू शकते. वी हॅव हॅड क्लायंट्स जे त्यांच्या 50व्या वयातसुद्धा त्यांनी ॲडिक्ट झालेत. पिणं आधीच झालं, सुरुवात आधीच झालं होतं, किंवा 40व्या वयात किंवा त्याच्या आधीत, पण ॲडिक्ट झाले खूप उशिरा आयुष्यात, ते पण झालेलं असतं. तर सुरुवात ह्याची काय असते की आपण मजेसाठी पितो. आपले फ्रेंड्स पित असतात, आपण क्युरियस असतात एका वयात, एक टीनेजरच्या वयात, तर आपल्याला पण पिण्याची हौस आहे. फक्त दारूचा एक एक्झाम्पल घेते मी, कारण दॅट इज इझियर टू अंडरस्टँड, सोशली एक्सेप्टेबल जे आपण म्हणतो अनफॉर्च्युनेटली. तर ते यू फील गुड अँड पीपल कॅन आयडेंटिफाय मोर, म्हणून मी दारूचा वापर करते. काही प्यायले तर आपल्याला बरं वाटतं म्हणजे काय, आपल्याला एक शांतता वाटते, आपण जास्त मिक्स होऊ शकतो क्राऊडमध्ये. आपण जे आधी आपण थोडंसं हेसिटंट होतो बोलायला काही गोष्टी, ते आपण मोर ओपनली, मोर खुल्या रीतीने आपण बोलू शकतो लोकांशी. ते सो वी फील गुड. आणि ती जी हाय म्हणतात आपण, ते हाय आपल्याला बरं वाटतं. सो वी वॉन्ट टू रिपीट दॅट हाय. म्हणजे बहुतेक काही आठवड्यानंतर किंवा काही महिन्यानंतर आपण ते परत पितो, थोडा क्वांटिटी वाढतं
कारण ज्यांना टेंडन्सी आहे ॲडिक्शनला जाण्यासाठी त्यांच्या ब्रेनमध्ये जे इफेक्ट असतं दारूचं ते जरासं वेगळं असतं. दे फील मोर हाय दॅन दी अदर पीपल. त्यांना जे हाय वाटतं तर दे गो चेसिंग द हाय, म्हणजे आणखीन क्वांटम प्यायला वाढतं, आणखीन प्यावंसं असं वाटतं. आणि दारू किंवा ड्रग्स हे असे सबस्टन्सेस आहेत की आपल्या आतमध्ये कुठलाही भावना असो त्या वेळेला आपण पित असताना किंवा ड्रग्स घेत असताना ती भावना मॅग्निफाय करते, त्याची वाढ करते. म्हणजे आपल्याला जर दुःख असेल तर आपल्याला आणखीन दुःखी करणार, जर आपल्याला खुशी असेल काही गोष्टीबद्दल तर आपल्याला अजून खुशी आणखीन वाटते. खुश होणार, आणखीन जॉयफुल होणार. तसं असतं. पण हे स्लोली इट बिकम्स ग्रॅज्युअली इन्क्रीजेस, कारण सेम क्वांटिटी ऑफ अल्कोहोलनी सेम हाय सापडत नाही आहे. तर हळूहळू ते वाढत जातं, क्वांटिटी वाढत जाते, मग फ्रिक्वेन्सी वाढत जाते. ठीक आहे. सो फ्रॉम casual drinking it becomes more frequent drinking and quantum also increases. Then it can become eventually problem drinking or abusive drinking. म्हणजे जास्त क्वांटिटीज पितो, कुठलाही पार्टी असो, लग्न असो, कुठलाही ओकेशन असो, इतरांपेक्षा जास्त क्वांटिटी होऊन जाते. देन द बिहेवियर ऑल्सो विथ दॅट मॅचिंग बिहेवियर असतं, इथे पडतं किंवा काही अपशब्द निघून जातं तोंडातून, जे आपण बोलण्याची हेतू कधीच नसते. आपली बिहेवियर बदलते इन टू थिंग्स दॅट वी माईट हॅव नॉट वॉन्टेड टू बिहेव इन अ पर्टिक्युलर मॅनर, पण आपल्यानी होऊन जाते. ते प्रॉब्लेम ड्रिंकिंगमध्ये होतो. त्याच्यानंतर असतं हॅबिच्युअल ड्रिंकिंग. म्हणजे त्याच्यात काय असतं की आपण ओकेजन्स शोधतात पिण्यासाठी, बहाणे शोधतात किंवा ओकेशन शोधतात सुद्धा. फॅमिलीबरोबर डिनरला जायचं आहे, त्याच रेस्टॉरंटला जाणार, तिकडे ड्रिंक सर्व होणार. लग्नाला जायचे, त्याच लग्नाला जाणार, तिकडे ड्रिंक सर्व होणार. त्याला प्रेफरन्स देणार. म्हणजे आपले काही जे काही सोशल सर्कमस्टन्सेस आहेत किंवा फंक्शन्स आहेत किंवा सोशल आउटिंग्स आहेत, गॅदरिंग्स आहेत, इट स्टार्ट्स गेटिंग सराउंडिंग अराउंड अल्कोहोल किंवा ड्रग्स, व्हॉट एव्हर इट माइट बी. आजकाल पार्टीजमध्ये ड्रग्स पण सर्व होतात, हाय एंड पार्टीजमध्ये ते पण असतात. अँड देन इट रीचेस अ स्टेज ऑफ when that increase in quantum happens, frequency increases, then if there is a downfall in life, if there is an emotional upheaval in life, जे म्हणतात भावनात्मक काही खेद झालं, तर ते पिणं जे असतं सडनली टेक ऑफ करतो, आणखीन जास्त वाढून जाते, एकदम वाढून जाते. आणि मग स्वतःला कळतं की माझ्याने कंट्रोल होत नाही आहे. का होत नाही आहे? मी ट्राय करतो, मला 3 किंवा 4 पेगच प्यायचे, पण 3 किंवा 4 पेग नंतर मी किती पितो ह्याचा माझ्याकडे काउंट राहत नाही आहे. मी विसरून जातो, काय बोलतो, काय भानच राहत नाही. त्याला ब्लॅकआउट्स म्हणतात. ब्लॅकआउट्स हे नाही आहे की बेशुद्ध होतो दारू पिऊन. ब्लॅकआउट्स हे असतात की मी दारू प्यालेले आहे आणि मी बोलते, खाते, जेवण करते, काही ड्राईव्ह करते, घरी पोचते, पण पुढच्या दिवशी सकाळी मला काही आठवण राहणार नाही की मी काय खाल्लो, कोणाबरोबर खाल्लं, काय बोलले, काय घडलं माझ्यानी. त्याला ब्लॅकआउट म्हणतात. की आता ॲडिक्शनमध्ये ते जे लाईन, ते कंट्रोल सुटलेली असते आणि टू रिगेन दॅट कंट्रोल द पर्सन कीप्स ट्राईंग. म्हणजे जर विस्की प्यायलेलं, सर विस्कीमुळे मला त्रास होतो, मी बिअरनी सुरुवात करते. ठीक आहे, विस्की पिऊन अर्धा बॉटल, 1 बॉटल क्वांटिटीमध्ये पोचतो ॲडिक्शनमध्ये, कळत नाही की आपण इतका पोचलो आहे. बिअरनी स्टार्ट केलं की 1 क्रेट बिअर पितो. आधी 1 बॉटलनी सुरू करतो, पण विथिन अ वीक इट रीचेस 1 क्रेट बिअर. नाही, आणि मग अरे बिअरनी काय होत नाही, परत विस्की स्टार्ट करूया. सबस्टन्स ऑफ चॉईस विस्की होता. काही लोक आमचे क्लायंट्स आहेत जे फक्त बिअरचे ॲडिक्ट्स पण होते, ॲडिक्शनमध्ये फसले, त्यांची तब्येत बिघडली, मानसिक स्थिती बिघडली, ओनली बिअर. जे आज सोसायटीमध्ये एक मिथक जे म्हणतो, भ्रम जे म्हणतो, ते सुद्धा आहे की बिअरनी काय होत नाही, खूप लोक बोलतात की काय होत नाही. आमच्याकडे एक वाईन ॲडिक्ट होते, ज्यांची व्यसनाधीन वाईनचे होते, ते आपल्याकडे आले होते. त्यांना ऑलरेडी सिरोसिस झाली होती, रक्ताची उलटी झाली होती, कोमामध्ये गेले होते, तरीसुद्धा ते बंद नाही करू शकले आणि फक्त वाईनचे ॲडिक्ट होते. फक्त आपण म्हणू शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की वाईनचा पण आपण व्यसनाधीन होऊ शकतो. तो जी व्यसनाधीनता आहे ते किती, ते अल्कोहोलवरती नाही, तर हे सगळं ट्रायल्स अँड एरर्स करतात, पण पोचतात परत विस्कीकडे. अँड देन
इट इज बियॉन्ड देअर कंट्रोल, दे कांट हँडल इट. पण ते ॲक्सेप्ट करणं की आय कांट हँडल इट, ते आपल्या अहंकाराला खूप लोक तर ऍक्सेप्टच करत नाहीत की मी व्यसनाधीन झालोय किंवा माझ्या व्यसनाच्या आहारी गेलो. कारण होत होत नाही. कारण ती लाईन जेव्हा क्रॉस होते ना आपल्याला कळत नाही आणि इट इज टू लेट बाय देन की आपण झालेलो व्यसनाधीन. सो द पर्सन हू इज ड्रिंकिंग, हू इज ॲडिक्टेड, जे व्यसनाधीन आहे ते आयुष्यभर किंवा देर इज नो मोर फन लेफ्ट. एकदा व्यसनाधीन झालो तर त्याच्यात पिण्यात किंवा ड्रग युसेजमध्ये मजा राहत नाही. ते एक रिच्युअल असते की माझ्या शरीराला कारण त्रास होतो. आधी मी इमोशनल टू फील गुड आय यूज टू ड्रिंक, देन इट बिकेम की मी नाही प्यायलो तर मला त्रास होतो, हात थरथरतात, झोप नाही येत, भूक नाही लागत, इरिटेशन होतो. ते ड्रग्स, इट्स अलॉंग विथ ड्रग्ज ऑल्सो द सेम सिच्युएशन्स कॅन अराईज. अँड मला इंटरेस्ट राहिलेला नाही आहे काही गोष्टीत, मला कामात इंटरेस्ट राहिलेलं नाही आहे, मला हे करायची इंटरेस्ट राहिलेली नाही आहे, फॅमिलीमध्ये प्रेम आहे पण व्यक्त करण्याची क्षमता जाते आहे ना. आय से दॅट आय लव्ह माय चिल्ड्रन, आय लव्ह माय वाईफ, आय लव्ह, बट आय कांट, आय एम अ डिफरंट पर्सन, आय कांट एक्सप्रेस इट अँड आय एम, माय ॲक्शन्स डोंट मॅच माय वर्ड्स. तसं होऊन जातं. ते सबस्टन्सला कंट्रोलची प्रक्रिया करतात आणि फॅमिली जी असते ते त्यांची सबस्टन्स कंट्रोल करण्याची प्रक्रिया चालू असते. त्यांना पिणं कंट्रोल करण्यात त्यांनाच कळत नाही हे कसं करायचं, फॅमिलीला कसं कळणार. पण फॅमिलीचं पण आयुष्य त्यांच्या अवतीभोवती फिरत राहतात. त्यांना को डिपेंडन्सी म्हणतात. ह्याला जर आपण डिपेंडन्सी म्हटलं तर त्यांना आपण को डिपेंडन्सी म्हणतात. आणि फॅमिलीज, कारण हा माणूस पिऊन दंगा करू शकतो, काही लोक शांत राहतात, काही लोक दंगा करतात, पण त्यांना बघून पिऊन आले, एक बायकोनी बघितले की बेल वाजला आणि नवरा आला पिऊन आलेला आहे, बायको सुद्धा स्वतःला कंट्रोल नाही करू शकत. तिच्या तोंडावरून राग, द्वेष, शब्द, राग येतो, हा फूल तर नाही येणार तोंडातून काही, पण ती प्यालेली नाही आहे. बट वॉट कम्स आउट, शी ऑल्सो एंड्स अप सेईंग थिंग्स जे तिला नाही म्हणायचं होतं. म्हणून आणि त्यांची आयुष्य पूर्ण इमोशनल स्टेट्स पूर्ण ह्यांच्या अवतीभोवती फिरत असतात. इतकं की ते कामाला जात असतील किंवा कुठे जात असतील, ट्रिपला जात असतील, त्यांचं 90% अवसे 100% मन इथेच असतात की हा माणूस काय करत असणार, आता तो कुठे जाऊन पिणार, कुठे काय करणार, काय दांगल करणार, कुठे पोलिसांनी पकडलं की आम्ही काय करणार. म्हणजे काय, दे कांट लिव्ह देअर लाईफ इन पीस. बट अँड दे ब्लेम द पर्सन हू इज ड्रिंकिंग फॉर इट. हे विसरून जातात की आय हॅव चोजन टू बी विथ दिस पर्सन, वेदर इट इज द पेरेंट, द वाईफ, द सिबलिंग, मुलं, की आय हॅव ऑल्सो चोजन टू बी विथ दिस पर्सन. इफ दिस पर्सन इज नॉट राईट इन सेईंग की तुमच्यामुळे मी पितो, ते खरी गोष्ट अजिबात नसतं. सेम वे तुमच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे पण एकदम म्हणणं बरोबर नाही आहे. म्हणूनच ह्यांना सुद्धा ट्रीटमेंटची गरज आहे, कारण दे लूज देअर आयडेंटिटी. बरोबर, ते सेन्स ऑफ सेल्फ निघून जाते त्याच्यातून, त्यांच्याकडून. बरोबर. ज्यावेळेस एखादा व्यक्ती ॲडिक्शन किंवा व्यसनाधीन होतो, कुठल्या कुठल्या प्रकारे त्याला त्रास होऊ शकतो? मे बी फिजिकली असेल, मेंटली असेल, म्हणजे काय काय स्टेजेसमध्ये किंवा काय काय प्रकारे त्याला स्वतःला त्रास होऊ शकतो? सगळ्या प्रकारे. ते एक अनमॅनेजेबिलिटी जे म्हणतात ना, की आयुष्य उद्ध्वस्त होतो, ह्याचा अर्थ काय आहे की स्टार्ट होतो हेल्थनी, स्वतःचं हेल्थ बिघडतं, मग रिलेशनशिप्स बिघडतात, रिलेशनशिप विथ क्लोज फॅमिली मेंबर्स, सोशल रिलेशनशिप्स विथ फ्रेंड्स, विथ वर्क अफेक्ट होतो, ॲब्सेंटिझम होतो. काही लोक फंक्शनल अल्कोहॉलिक्स आहे किंवा फंक्शनल ॲडिक्ट्स जे म्हणतात, त्यांना खूप अहंकार असतो की मी कामात जातो, मी बिझनेस चालवतो, आणि ते ॲक्च्युली चालवतात, फुल धूत असतील. दॅट मीन्स दे आर सो इंटेलिजंट दॅट इवन इन दॅट इन ड्रंक स्टेट दे कॅन रन देअर बिझनेसेस. बट फॉर हाऊ लॉंग, ती प्रश्न पडतं. अँड इफ दे हॅड नॉट बीन ड्रंक ऑर इंटॉक्सिकेटेड, हाऊ वेल देअर बिझनेसेस वुड हॅव रन, ते पण असतं. अँड दोज आर वर्किंग, त्यांची जॉब लॉस होते इव्हेंच्युअली. आयसोलेशन होतो. म्हणजे काय असतं की आधी हे असतं की पब्लिकमध्ये पितो, फ्रेंड्सबरोबर पितात, पार्टीजमध्ये पितात, लग्नामध्ये पितात, मग आपली क्वांटिटी वाढत चालले ना, आपली क्वांटिटी वाढत चालले म्हणून आपल्याला लपावं लागतं आपण किती पितो. आमचे किती क्लायंट्स आहेत की आधी गाडीत ठेवतात एक बॉटल, आपली कोटा घेतात अर्धी, पार्टीमध्ये जाऊन
ते सर्वांसमोर जितकं प्यायची असते दाखवायला ते पितात आणि मग परत गाडीत जाऊन After पितात. party. आफ्टर पार्टी म्हणतात त्याला. इट्स नॉट टेक्निकली आफ्टर पार्टी. ही कॅनॉट दॅट मच क्वांटिटी इज नॉट इनफ बाय देन. द बॉडी टॉलरन्स वाढते. बरोबर. बॉडी टॉलरन्स वाढते. जसं तुम्ही अगोदर सांगितलं की हो. एका स्टेज नंतर आपल्याला क्वांटिटी वाढवावी लागते, हो. मग ते आणि मग ते बिना आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातो. म्हणजे इट कॅन बिकम, आय हॅव हॅड क्लायंट्स हू कम टू अस फायनली आफ्टर हॅव्हिंग बीइंग एडिक्टेड टू 2 bottles a day. But I have also had clients coming to us with having had only drinking only 4 drinks a day, 4 pegs a day and addicted to it. म्हणजे इट इज दॅट इज, म्हणूनच मी म्हणते की क्वांटम ऑफ कन्झम्पशनमध्ये एडिक्शन नसतं. आपल्याला इथे काय असतो, आपली अनमॅनेजेबिलिटी जी शब्द आहे, ती मेन मुख्य शब्द जे आपण म्हणतो, ते आपल्या मनात काय असते, आपल्या आयुष्यात काय असते, आपल्या अवतीभोवती काय कसली असते, त्याच्यावर आपला ॲडिक्शनचा हेतू किंवा ते डिझीज जे म्हणतात आपण ते म्हणतात की इवन दॅट 4 drinks आय नीड इट. बरोबर. सो एखादा व्यक्ती 4 ड्रिंक किंवा 2 ड्रिंकलाही तो ऍडिक्टेड असू Addicted शकतो होऊ आणि एखादा एक bottle मध्ये बॉटल सुद्धा. किंवा 2 बॉटल, 2 bottles. सगळ्यांचं ते वेगवेगळं असू शकतं. वेगवेगळं असू शकते. म्हणजे जी सोसायटीमध्ये जी एक धारणा आहे ना की पियक्कड किंवा ॲडिक्ट माणूस असा असतो जो पिऊन धूत होऊन गटरमध्ये पडतो. 4 ड्रिंकमध्ये पण धूत होऊन पडू शकतात किंवा धूत नाही होऊन सुद्धा ॲडिक्टेड होऊ Addicted होऊ शकतो की दॅट 4 drinks ऑल्सो आय नीड, आय कांट डू विथआउट इट. ते नाही मिळालं मला तर मी खूप रेस्टलेस होऊन जातो. मी कारणं शोधणार घरून निघायला ते पिण्यासाठी, मी कारणं शोधणार मीटिंग लवकर संपवायला पिण्यासाठी. आमचे ओळखी जे क्लायंट आहेत त्यांचं एक बोलू शकते की ते त्यांचा एक फायनान्स लिसिंग फर्म होता. बँकर्सची मीटिंग करायची असते आणि ह्यांना तेव्हापर्यंत ॲडिक्ट झाले होते हे, तर क्लबमध्ये भेटायचे. आता बँकर्सची बरोबर मीटिंग आहेत, क्लबमध्ये कधी भेटणार, संध्याकाळी 6 नंतर अल्कोहोल सुरू होते, बार ओपन होतो, 6 वाजता किंवा 5 वाजता बोलवणार. म्हणजे मीटिंग त्याआधी पिऊन येणार त्या क्लबमध्ये आणि मग मीटिंग संपली किंवा 6 वाजता भेटणार, तुम्ही पण प्या ना, त्यांच्याबरोबर 4 ड्रिंक घेणार आणि मग ते जातील. जाण्याची त्यांना लवकर पळवण्याचा हेतू की मी आणखीन पिऊ शकतो, तर ते डील अर्धवट राहिलं तरीसुद्धा त्यांना पळवतात की नाही मला आधी प्यायचं आहे. म्हणजे प्रायोरिटी, मनाची जी विचारधारा आहे ते सगळं आपल्या सबस्टन्सच्या अवतीभोवती फिरतो. जे आधी वीकेंड ड्रिंकिंग होतं किंवा 1 in 2 weeksचं ड्रिंकिंग होतं, फ्रायडेपासून पिणार मी, फ्रायडेपासून पिण्याची प्रक्रिया होती, प्लॅनिंग मंडेपासून सुरू होतं आणि फ्रायडेचा कधी मंडे ॲब्सेंटिझम होतो ते आपल्याला कळत नाही. मग ते फ्रायडेचं थर्सडे होऊन जातं, थर्सडेचा वेनसडेचा ट्यूसडे आणि देन फ्रायडे इट स्टार्ट्स. अँड देन वेन यू वेक अप यू नीड अल्कोहोल बिकॉज इफ यू डोंट ड्रिंक तर चेकवर साई होत नाही, हात थरथरतं, मग मला प्यावंच लागतं. साई कसं करणार मी, दारू मला स्टेडी करतो, दारू औषध आहे. सो आणखीन एक एक्सपिरियन्स मी शेअर करते. वेन द क्लायंट वॉज इन हिज ड्रिंकिंग डेज, ते हेवी होते खूप आणि हातातलं काहीतरी लागलं, त्यांना आठवण राहिलं नाही की काय झालं. म्हणजे 3 दिवस पिण्याच्या तंद्रीत ड्राईव्ह करतायत, त्या हाताने राईट हँड हाताने ड्राईव्ह करतायत, सगळं करतायत काय, आणि मग हात इतका सुजला. ऑर्थोपेडिककडे गेले फायनली. ऑर्थोपेडिकने सांगे एक्सरे वगैरे काढलं, फ्रॅक्चर होता. हाऊ मेनी डेज हॅव यू बीन सिटिंग ऑन इट? नो 3 days. हाऊ डिड इट हॅपन? आय थिंक आय सॅट ऑन इट. हेवी होते पिण्याच्यामुळे, तर ते बसले हातावर बसले, धडाम करून बसले बाय मिस्टेक पिण्याच्या ह्याच्यात, फ्रॅक्चर झाला हात. पण अल्कोहोल इज अन ॲनेस्थेटिक ऑल्सो, पेन किलर, तर त्यांना नाही कळलं. असं पण असतं. तर डॅमेज जे शरीरात असते ते डॅमेज होत जाते, कंटिन्यू होत राहतं. पण ते कधी उद्भवतं, जेव्हा पिणं बंद होतं, तेव्हा हे सगळं आहे ते आपल्याला कळायला लागतं. बरोबर. काही लोक असे म्हणतात की एक मला वाटतं हे देखील पिण्यासाठी काही बहाणा असू शकतं की एक लिमिटेड क्वांटिटीमध्ये जर पिलं तर ते इट्स गुड फॉर हेल्थ. काही म्हणतात की एक वाईन
रोज जर पिलं तर आपलं हार्ट चांगलं राहतं किंवा एका लिमिटमध्ये जर पिलं तर ते त्याचा शरीरावरती काही इम्पॅक्ट होत नाही, ते कितपत खरं आहे? हे बघा, हे एका काळी आय वुड से इट वॉज एनकरेज बाय डॉक्टर्स ऑल्सो की इतकं पियालं की ते ठीक आहे. पण ते जे केमिकल्स आहेत जे वाईनमध्ये पण असू शकते, ते ॲक्च्युली इट इज इन ग्रेप ज्यूस, नॉट वेन इट टर्न्स इन टू वाईन. दॅट इज वन. अँड आजच्या काळात वॉट मेडिकल सायन्स हॅज फाउंड इज दॅट नो अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज हेल्दी. हावेवर सो हेन्स अँड बिकॉज माय क्लायंटेल कन्सिस्ट ऑफ दोज हू आर ऑलरेडी ॲडिक्टेड टू, म्हणजे जे व्यसनाधीन झालेले आहेत ते माझे क्लायंट्स आहेत, तर मी कुठलाही क्वांटिटी नाही सांगू शकत. इज ओके त्यांच्यासाठी, कारण त्यांची बिफोर कमिंग इन टू ट्रीटमेंटमध्ये येण्याच्या आधी त्यांचं आयुष्याचं ध्येयच आहे की मी परत त्याप्रमाणे पिऊ शकतो जसं मी पित होतो आधी, 10 वर्षाआधी किंवा 30 वर्षाआधी किंवा 20 वर्षाआधी. ते 2-3 ड्रिंक मला प्यायचं आहे, ते पिण्याचीच मागे त्यांची होड असते की 2-3 ड्रिंक पिऊन बायकोबरोबर किंवा नवऱ्याबरोबर डिनर खाऊन आपण मस्त मूवी बघू आणि घरी जाऊ. पण ते 2-3 ड्रिंकमध्ये थांबत नाही जेव्हा व्यसनाधीन होतो माणूस. आणि पण ध्येय उद्देश पिण्याचं तेच असतो की आज मी फक्त 2-3 ड्रिंकमध्ये थांबू शकतो, आज करू शकतो. जसे एक मोटिवेशनल स्पीकर होते, ते म्हणतात की जे दारुडा असतो किंवा ड्रग्ज घेणारा असतो, ॲडिक्ट जे असतात, ते असा माणूस आहे की एका बॉक्सिंग रिंगमध्ये जात आहेत आणि रोज मार खाऊन निघतायत, पण तरीसुद्धा रेंगून पुढच्या दिवशी सुद्धा जाणार की आज मी मार नाही खाणार, आणि परत मार खाऊन निघणार. ती पुमा आहे. एक जोक आहे, जर इट्स बट ते जे सत्य आहे, यू विल अंडरस्टँड ऑफ वॉट अन ॲडिक्ट गोज थ्रू. एक सरदार असतो, तो रस्त्यावर चालत जातो आणि केळीचा हे पडलेलं असतं, साल्ट पडलेलं असतं, तो घसरून पडतो. विचार करतो, नाही आज मी पडलं, मला दिसलं नव्हतं केळीचं साल्ट म्हणून मी पडलो, उद्या मी बघून चालणार. मग दुसऱ्या दिवशी बघून चालतो तरी सुद्धा पडतो. ठीक आहे, त्याच्यावर पाय ठेवतो, पडायचंच आहे. नाही आज मी कॅनव्हस शूज घातली होती, व्यवस्थित सोल स्मूथ होतं म्हणून मी पडलो. पुढच्या दिवशी मी स्निकर्स घालून चालणार, मग नाही पडणार. पुढच्या दिवशी परत पडतो त्याच केळीच्या साल्टावर. ठीक आहे, असं करत करत डिफरंट शूज, डिफरंट अँगल्स, डिफरंट हे करत करत तो पडतच जातो. तीच उपमा आहे समवन जो व्यसनाधीन आहे की मी आता बिअरवर शिफ्ट होतो, किंवा मी कोकेनपासून वीडवर शिफ्ट होतो, किंवा मी वाईन पितो, किंवा मी मेडिसिन्स घेतो, औषधं घेतो मी दारू बंद करण्यासाठी, किंवा दारूच्या क्रेविंग न येण्यासाठी, किंवा ड्रग्सची क्रेविंग न येण्यासाठी मी औषधं घेतो. पण काय असतं की मी इव्हेंच्युअली बिअर थांबवून जी माझी सबस्टन्स ऑफ चॉईस आहे त्याच्यावर परत जाते, वीड थांबवून परत कोकेन, औषधं थांबवून परत दारू किंवा ड्रग्स, किंवा औषधांबरोबर दारू किंवा ड्रग्स, म्हणजे ते ट्रिपल ॲडिक्शन झालं. त्याच्यात मी पोचते. म्हणजे केळाच्या साल्टीवर मला पडायलाच पाहिजे. बरोबर. मग आता याच्यावरती सोल्युशन काय की ॲडिक्शन इज नॉट गुड फॉर हेल्थ, आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. काही लोक ॲक्सेप्ट करतात, काही लोक ॲक्सेप्ट नाही करत, काही लोक ॲक्सेप्ट करूनही पितात. बट त्यांना मला असं वाटतं की प्रॉपर गायडन्स नसतो. त्याकडे तर मी येईलच की कशा प्रकारे आपण याला सोल्युशन्स काय आहे त्याच्यावरती, कसा आपण उपचार घेऊ शकतो याच्यावरचा. बट त्याच्या अगोदर मला हे समजून सांगा की फॅमिली सपोर्ट किती महत्त्वाचा आहे. कारण जर एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा व्यक्ती, एखादा पुरुष किंवा महिला जर ॲडिक्शन किंवा व्यसनाधीन झाली असेल, तर त्या पूर्ण फॅमिलीचा ना त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम बदलून जातो. तुम्ही मागाशी सांगितल्या प्रकारे तो माणूस घरात आल्यानंतर त्या गोष्टी होतात. तर फॅमिलीचा सपोर्ट कसा असला पाहिजे, फॅमिलीचं बिहेवियर काय असलं पाहिजे, आणि जर एका फॅमिलीमध्ये मला समजलं की माझ्या फॅमिलीमधला एखादा व्यक्ती ॲडिक्टेड आहे, तर माझी फर्स्ट स्टेप काय असली पाहिजे? हे बघा, एकतर का फॅमिली असं वागतो त्या माणसाबरोबर, एकतर आमची आपुलकीचे माणूस, आणि ट्रस्ट मी दोज वर इन जे जर नाही पित असले किंवा जे ड्रग्स नाही घेत असतील, ड्रग्समध्ये शिरतो, तेव्हा तुम्ही बघितले किती स्वतःचं आयुष्य त्याचा उद्ध्वस्त झालं, खराब करतो. डॉक्टरीमध्ये ते ही इज टेकन आउट ऑफ हिज जॉब, ही लुजेस हिज जॉब, लुजेस हिज गर्ल, बट डज नॉट इज अनएबल टू स्टॉप युझिंग.
सगळं सुटून गेलं तरीसुद्धा आपण पिणं बंद नाही होऊ शकत. तर ह्याच संदर्भात फॅमिलीला अवेअर होणं हे गरजेची आहे की हा माणूस पर्पसली हा करत नाही आहे. बोलणार की तू अशी केली नाही, तू असं केलं, तू अशी वागली नाही, तुम्ही असं केलं, तुम्ही मला हे दिलं नाही म्हणून मी पितोय, पण ते खरी गोष्ट नाही आहे, ते तुम्हाला पण कल्पना आहे, माहीत आहे. मग म्हणजे काय, त्यांना मदतीची गरज आहे. आता मदत तुम्ही जेव्हा ते पिऊन येतात तेव्हा वेळ नाही आहे त्यांच्याशी बोलायला, कारण तेव्हा माणूसच नाही आहे ना, तेव्हा वेगळाच माणूस आहे कोणीतरी, त्याच्या आतमध्ये दारू आहे किंवा ड्रग्ज आहे, त्याची ही इज ओव्हरकम बाय दॅट, ही इज इंटॉक्सिकेटेड. प्यायलेल्या माणसाबरोबर बोलून काय उपयोग, त्याच्या डोक्यात काही शिरणार नाही. तुम्ही काहीही बोललं, काही राहत नाही. मग कधी बोलायचं? मग क्लायंट्स आमचे फॅमिलीज बोलतात, आपण कधी बोलू त्यांच्याशी? मग सकाळी दुपारी जेव्हा पण ते उठतात, बिफोर दे टेक दॅट फर्स्ट ड्रिंक ऑर द फर्स्ट सबस्टन्स. आता काही फॅमिलीज म्हणू शकतात की अरे ते सकाळी 4 वाजता पण उठून पितात. देन आफ्टर दे स्लीप अँड दे वेकअप वेन एव्हर दे डू. तेव्हा कारण तेव्हा उतरलेली असते, तर तेव्हा ते खूप स्वतः आत्मग्लानी असतात. दे गो थ्रू अ लॉट ऑफ गिल्ट अँड अ लॉट ऑफ सेल्फ ब्लेम की मी का करतो असं, माझ्यानी का होत नाही, का कंट्रोल होत नाही, स्वतः कारण शोधायला लागतात. त्यावेळेला त्यांच्याशी बोलायचं की आम्हाला वाटतं की स्पीक विथ लव्ह, की तू आम्हाला खूप प्रेमळ आहेस, पण तुझा ॲडिक्शन हा सबस्टन्स, दारू किंवा ड्रग्ज आहे, ते आम्हाला नाही सहन होत. तो ह्याच्यात जातोय हे आम्हाला सहन नाही होत. तर वी फील यू नीड हेल्प. ॲट लीस्ट टॉक to somebody whom we have come in contact with. Now, whom should they take the person to? It can either be a doctor or an addiction counselor. जे ह्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स्ड आहेत इन ट्रीटमेंट, त्यांच्याशी एक भेट घालणं टू मोटिवेट द पर्सन टू कम इन टू ट्रीटमेंट. त्याचे खूप सेल्फ हेल्प ग्रुप्स पण असतात, पण त्यांच्यात सुद्धा रिकव्हरी रेट आहे. दे वर द फर्स्ट help in this field. In fact, I cannot take names because they are supposed to be anonymous. पण आणि त्याच्यात पण रिकव्हरी स्लो आहे, असं नाही की नाही होत. मग आले रिहॅबिलिटेशन सेंटर्स किंवा पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्र जे आपण म्हणतो ते आलेत. तो दॅट इज द अदर ट्रीटमेंट मोडॅलिटी. बट बिफोर ऑल दॅट दे हॅव टू मीट द राईट पर्सन. कारण का, समवन हू इज एक्सपिरियन्स्ड इन द फील्ड अँड एस्पेशली समवन हू हॅज गॉन थ्रू एडिक्शन इन देअर लाईफ अँड टुडे दे आर सोबर अँड क्लीन. म्हणजे ते व्यसनाच्या अधीन, म्हणजे व्यसनापुढे गेलेले आहेत आणि आपले आयुष्य सुखरूप जगत आहेत. अशा माणसाला त्यांची भेट घालावी लागते किंवा बोलायला लागते. का? कारण ह्या माणसाचे मनात जे काही ते जस्टिफिकेशन्स खूप असतात, मॅन्युप्युलेशन्स खूप असतात, जे मॅन्युप्युलेटिव्ह होऊन जातात की माझी अवस्था काय, की खूप सॉफ्ट स्टोरीज पण ऐकू येऊ शकतात. पण समोरचा माणूस त्यांनी गुजरलेला आहे, बरोबर, तो गेलाय त्यातून गेलेला आहे. तो ही कॅन कॅच द जस्टिफिकेशन्स, ही कॅन मोटिवेट द पर्सन की मी इतकं वर्ष सोबर आणि क्लीन राहिलो, मी हे केले. हा माणूस बहुतेक त्याच्यासाठी थांबलेला आहे. म्हणजे कारण कोणीही ॲडिक्शनच्या रीतीने आपण कसं पितो किंवा ड्रग्ज घेतो त्या रीतीने घेण्याची कोणाची इच्छा नसते. पण कसं बंद करावं, कसं थांबावं ते मला माहिती नाही. बरोबर, बंद करणं सोपं आहे, बंद राहणं मुश्किलीचं आहे. सस्टेन करणं ते डिफिकल्ट आहे. इट इज इझी टू स्टॉप, बट टू रिमेन स्टॉप, फॉर द युसेज टू रिमेन स्टॉप इज डिफिकल्ट. वाय इज इट डिफिकल्ट? बिकॉज यू हॅव नॉट ट्रीटेड द पर्सन हू इज युझिंग. द पर्सन हू इज युझिंग, द मेंटल स्टेट, की जे पूर्ण मनस्थिती विकृत होऊन जाते, ॲडिक्टिव्ह थिंकिंग डॉमिनेट करतं. म्हणजे कुठेही आपण मॅन्युप्युलेशन, कुठेही खोटं बोलणं, पिण्यासाठी किंवा ड्रग्ज यूज करण्यासाठी खोटं बोलतात ती एक गोष्ट, लपवण्यासाठी खोटं बोलतात ती एक गोष्ट. पण जे खोटं बोलणं ह्या एरियाजमध्ये पण ते कंपार्टमेंटलाइज आपण नाही करू शकत. त्या एरियाजमध्ये सुद्धा शिरतात की जिथे खोटं बोलण्याची काही गरजच नाही आहे. तर हे सगळं पकडण्याचा जो माणूस, त्या अशा एका माणसाला भेटावी लागते. अँड देन दॅट पर्सन कॅन गाईड. इट कॅन बी अ डॉक्टर हू इज वर्किंग इन द फील्ड, इट कॅन बी अ पर्सन हू इज एक्सपिरियन्स्ड इन counselor in the field. That person is more appropriate. And then the person can guide into what is the right treatment to be taken. And right treatment, I would say,
या सो त्याच्यावरतीच मला यायचं होतं की आज भारतामध्ये कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. सपोज एखाद्या फॅमिलीमध्ये, मोस्टली फॅमिलीमध्येच मे बी अप्रोच करत असतील लोक की माझ्या फॅमिलीमध्ये कोणी आहे की जो ॲडिक्टिव्ह आहे किंवा व्यसनाधीन झालेला आहे, तर माझ्यापुढे आज कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मे बी काही NGOज असतील, ऑर्गनायझेशन असतील किंवा काही इंडिव्हिज्युअल्स असतील, तर काय काय ऑप्शन्स आहेत ट्रीटमेंटसाठी आणि कुठली ट्रीटमेंट माझ्यासाठी बेस्ट असेल, माझ्या रिलेटिव्हसाठी किंवा माझ्या फॅमिली मेंबरसाठी कुठली ट्रीटमेंट बेस्ट असेल, मी कुठली चूज करावी, कसं ते डिसाईड करावं. ओके, एक तर हे समजणं की ॲडिक्शन काय आहे हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यात फक्त ते आपली जे प्रेमळ व्यक्ती आहे, जे फसलेलं आहे, त्याच्यात फक्त त्यांना ट्रीटमेंटची गरज नाही, मलासुद्धा मदतीची गरज आहे. कारण माझा पण इमोशनल, भावनात्मक स्थिती बरोबर. खूप बिघडलेली आहे. ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सेल्फ हेल्प ग्रुप्स मी म्हटलं ते आहे. सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय असतं? म्हणजे हे, ॲज आय सेड, बिकॉज दे आर अनॉनिमस, आय कॅनॉट टेक देअर नेम्स, बट दे हॅव बीन एक्झिस्टंट इन द वर्ल्ड फ्रॉम 1930s. They hold meetings. They hold meetings in different, usually in churches or in schools. And they can go to those attend those meetings. And who are these people who are attending those meetings? They are people who are already using and drinking. आपण मूवीजमध्ये काही पाहतो, सर्कल करून बसलेले असतात 4 लोक, ते त्यांच्या लाईफबद्दल सांगतात, मी कसं स्टार्ट केलं, हो ना. सो ते त्या प्रकारचं डिस्कशन. ओके. तर त्याच्यात हे व्यसनमुक्ती केंद्र येत नाही त्याच्यात. पण त्याच्यात जे ट्रीटमेंट आहे किंवा त्याच्यात रिकव्हरी रेट आहे ते कमी असते, पण असते. स्लो असेल. स्लो प्रोसेस स्लो असेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की नेक्स्ट आय वुड डेफिनेटली रेकमेंड, अदरवाईज विच आय वुड रेकमेंड ॲज द फर्स्ट चॉईस आहे की रिहॅबिलिटेशन, व्यसनमुक्ती केंद्र, रिहॅबिलिटेशन सेंटर्स. आणि रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये सुद्धा आय वुड रेकमेंड दोज हू आर व्हॉलंटरी अँड नॉन मेडिकल. ओके. का म्हणते मी, आज जे आधी भारताची स्थिती होती, काही क्वचितच रिहॅबिलिटेशन सेंटर्स होते. आय वुड से 20, 30, 40 years अगो क्वचितच होते. अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, NGO असं होतं. आणि काही डॉक्टर्सचे सायकॅट्रिक हॉस्पिटल्समध्ये आधी जे इन द एंटायर वर्ल्ड पीपल वर सफरिंग फ्रॉम ॲडिक्शन वर पुट इन इन्सेन असायलम्स. म्हणजे जे पागलखाना जो आपण म्हणतो त्याच्यात टाकायचा. किंवा मेंटल हेल्थ हॉस्पिटल्समध्ये, आता जी टर्म्स आहेत, मेंटल हेल्थ हॉस्पिटल्समध्ये टाकत होते त्यांना. काही आयडियाच नव्हतं की कसं ट्रीट करायचं. पण आता आपण ठामपणे म्हणू शकतो की काही औषधे ह्याला काय काम करत नाही आहे. देर इज नो मेडिसिन. इट्स अ डिझीज फॉर विच देर इज नो मेडिसिन. हावेवर, हॅव्हिंग सेड दॅट, 95% ऑफ रिहॅबिलिटेशन सेंटर्स आपल्या देशात इनव्हॉलंटरी आहे. इनव्हॉलंटरीचा अर्थ काय आहे की माणसाच्या इच्छेविरुद्ध त्यांना घरात येऊन 4 बाउन्सर्स येऊन इंजेक्ट करून त्यांच्या इच्छेविरुद्ध पिकअप करून घेऊन जातात एका ठिकाणी, जिथे जे डोळे उघडतात पुढच्या सकाळी एक लहान रूम असू शकते किंवा एक लक्झरियस स्वीट असू शकते, पण ते लॉक अँड कीमध्ये असतं. आणि ते त्यांच्या इच्छेविरुद्ध पोचलेत म्हणून ते उद्ध्वस्त किंवा दंगा करतील, तर त्यांना तिथे ठेवण्यासाठी आणखीन औषधं दिली जातील. मग ते मेडिकेटेड प्रोग्राम होतो, म्हणजे औषधं दिली जाते त्यांना. आता तुम्हालासुद्धा जर मी एका 5 स्टारच्या हॉटेल स्वीटमध्ये तुमचा फोन घेतला तुमच्याकडून आणि तुम्हाला सांगितले की तुम्हाला इथे 2 महिने राहायचे मिनिमम, तुम्हाला गीतेची पाठ करायची आहे 2 महिने, तुम्हाला जे खायचे ते मिळणार, फोन नाही मिळणार, बाहेर जाऊ नाही शकत, ह्या दरवाजाच्या बाहेर तुम्ही राहू शकता? नाही राहू शकणार. जेलमध्ये टाकल्यासारखं वाटेल. जेलमध्ये टाकल्यासारखं वाटेल. आणि यू विल थिंक दॅट इट इज लाईक इनह्युमेन जे म्हणतो आपण आहे. तर लॉट ऑफ दीज फॅसिलिटीज अनफॉर्च्युनेटली एक्झिस्ट इन आवर कंट्री. बट याच्यामागे रिझन ही असं असू शकतं ना की जो माणूस व्यसनाधीन झालेला आहे त्याची तयारी नसते जाण्याची, किंवा स्वतः तो ॲक्सेप्टच नाही करत की मी व्यसनाधीन झालो आणि मला जाण्याची आवश्यकता आहे. मग त्यावेळेस त्याला इनव्हॉलंटरीच आपल्याला न्यावं लागेल. नाही, आय डोंट अग्री. आपण आता ह्या फील्डमध्ये 20 वर्षापेक्षा जास्त आपण आहोत ह्या कार्यात. आपल्याला एक सुद्धा वेळी गरज पडलेली नाही की आपल्या क्लायंटला आपण इनव्हॉलंटरीमध्ये टाकू. आणि वी वर्क with the family, with the client, however long it might take, to motivate the person to come into treatment. हे बघा, जितका पण माणूस व्यसनाधीन झालेला असतं, पिण्याच्या नादात आणि न पिण्याच्या वेळीसुद्धा कधीही त्यांनी म्हटलं की मी असं का पितो मला नाही कळत, मला बंद करायचं,
दॅट ऑल्सो मीन्स की समवेअर द पर्सन वॉन्ट्स टू स्टॉप. 1% तरी चान्स आहे. हो, म्हणजे पुष्कळ पर्सेंटेज अच्छा. चान्स आहे. आणि ते पर्सेंटेज जे चान्स आहे त्याला आपण फक्त थोडंसं फ्युएल टाकून, थोडंसं मोटिवेट करून, सेल्फ एक्सपिरियन्स शेअर करून त्यांना जरा की होऊ शकते बाबा तू ठीक, पण त्याच्यासाठी यू हॅव टू डू दीज थिंग्स. ते डिनायलवरून मोटिवेशनमध्ये आणण्याची जी प्रक्रिया आहे ती काउन्सिलरचं काम आहे. So त्यामध्ये किती वेळ जाऊ शकतो? ते कितीही वर्ष पण जाऊ शकतो. तर आय गिव्ह यू सर्टन एक्झाम्पल्स. आपले एक क्लायंट होते, ते आत्ता 13 वर्ष क्लीन आहे, सोबर आहेत, 13पेक्षा जास्त 14 वर्ष. ते त्यांची बायको आली होती काउन्सिलिंगसाठी आधी आमच्याकडे, तिच्यासाठी काउन्सिलिंग का म्हणते मी फॅमिलीचा काउन्सिलिंग का गरजेची आहे, कारण आपण पुष्कळदा काय असतं की मी हे केले म्हणून हा पितोय किंवा मी ते केले की आपण पितोय, मी त्याचं हे लोन्स त्यांनी उचलले ते नाही पे केले तर त्याला त्रास होणार, जेलमध्ये जाणार म्हणून लोन्स पे करते, पोलिसांनी अटक केलं, ड्रंक अँड ड्रायव्हिंगमध्ये पकडलं आणि मी त्याला सोडवलं, तर माझा कारण तो लाडका आहे, माझा नवरा लाडका आहे, तर मी त्याला सोडवलं. हे सगळी, आणि मी जर दारू नाही दिली त्याला तर तो काय कुठे जाऊन बाहेर जाऊन पडणार, तो घरी प्यालेले बरं. हे सगळे काय असतात, हे इनेबलिंग ट्रेट्स म्हणतात फॅमिलीचे, इन द हेतू टू कंट्रोल दिस पर्सन्स ड्रिंकिंग, बट इट डज नॉट सक्सीड. करेक्ट. बरोबर. तो टू गेट प्रोत्साहन देतात उलट. एक्झॅक्टली, ते उलट प्रोत्साहन देतात. आणि त्यांना इच्छा नाही की त्यांना प्रोत्साहन द्यायचे, पण त्यांचं आयुष्य असं झालंय की वॉकिंग ऑन एगशेल्स म्हणतात, अंड्याच्या सालांवर शेल्सवर चालतो आपण, तसं झालेलं असतं त्यांचं आयुष्य. तर त्यांना पण ती आधी ट्रीटमेंटमध्ये आली, काउन्सिलिंग घ्यायला लागली, आणि हा रेफ्यूज केला, नाही मी नाही येणार. मग हळूहळू त्यांना दिसलं की ही बदलते, ही माझ्याशी पूर्वीसारखं वागत नाहीये, ही व्यवस्थित वागते, ही मला जे पाहिजे ते करत नाहीये, मग मला पिण्याची संधी भेटत नाहीये. तर त्यांना मग त्यांना माहीत होतं की आपल्याकडे येते, कुठे जाते माहीत होतं, कुठे काउन्सिलिंग घेते माहीत होतं, काही लपवून नाही केले. तर अल्टिमेटली त्यांनी सांगितले ठीक आहे मी येतो, भेटायला येतो. आले ट्रीटमेंटसाठी, भेटायला आले, लगेच सांगितलं ओके मी ॲडमिशन घेतो. महेशशी भेटला, I will come into treatment. And today he is more than 13 years clean and sober. Great. ओके. दुसरी गोष्ट, एक मुलगा होता, ते फॉरेन कंट्रीमध्ये होता, पीत होते. तर फॅमिली असे होते की ते सिगरेटसुद्धा पित नव्हते, आई वडील, म्हणजे काही नाही. पण मुलगा अल्कोहॉलिक झाला, त्यांना कळलं नाही, ते फॉरेनमध्ये होते. तर त्यांनी महेशला पाठवले ॲटलिस्ट फाइंड आउट करायला. त्यांच्या वडिलांबरोबर गेले. तर त्यांनी सांगितलं की यू हॅव टू गेट माय सन बॅक फॉर ट्रीटमेंट इन टू इंडिया. आपण तिथे ट्रीट नाही करू शकत ना, वी डोंट हॅव राईट्स ओव्हर देअर. तर मी गेले त्यांच्याबरोबर, काही महिने तिथे राहिलो. ते आपण प्री रिहॅब म्हणतो. तो वी कम अप विथ इनोव्हेटिव्ह वेज टू गेट द पर्सन इन टू ट्रीटमेंट. 4 महिने झालं, 4 महिने तिकडे त्यांच्याबरोबर राहिलं. तो पित होता. मी गॉट हिम इन टू ट्रीटमेंट टू इंडिया. टुडे दॅट पर्सन इज मोर दॅन 10 years सोबर. ही स्टेड विथ अस, ही टुक कम्प्लीट ट्रीटमेंट, ही टुक अ लॉंगर टाईम. त्यांचे आणखीन काही प्रॉब्लेम्स होते, बट पूर्ण ट्रीटमेंट संपवून त्याच्यानंतर ही इज टुडे लिव्हिंग अ व्हेरी प्रोडक्टिव्ह अँड हॅपी लाईफ इन सोसायटी. सगळ्यांचं ड्युरेशन वेगळं असतं. सगळ्यांचं ड्युरेशन वेगळं असतं. सो व्हॉट आय मी सेईंग, व्हॉट वुड हॅव बीन द इझिएस्ट थिंग ह्या दोघा स्थितीमध्ये फॅमिलीसाठी सर्वात इझी गोष्ट होती की त्यांना उचलून नेऊन इन्व्हॉलंटरीमध्ये टाकायचं. कारण त्यांना कल्पना नव्हती, इफ दॅट वाईफ हॅड नॉट गॉट टू नो अबाउट अस, if those parents had not got to know about us, they would have gotten to know of some other place like this probably. बरोबर. जिकडे त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना उचलून नेऊन, आणि त्यांना सांगू शकतात वाय दोज पीपल ऑल्सो बिलीव्ह की दॅट वर्क्स, बट इन आवर एक्सपिरियन्स दॅट डज नॉट वर्क. इट डज नॉट हॅव अ लास्टिंग इफेक्ट. कारण काय असतं, ते आत राहून, बिना इच्छेने तिकडे राहून, ते जी रिझेंटमेंट, जी राग द्वेष फॅमिलीसाठी जे आधीपासून होऊ शकते, ते आणखीन वाढतं, आणि ते बाहेर निघून आणखीन डबल वेगात परत जातो. बरोबर. त्याच्यात बरोबर. into using. बरोबर. So that is why unfortunately awareness of the right methodologies of treatment available ते नाही आहे आपल्या सोसायटीत. बरोबर. त्याची कमी आहे. तुम्ही जे सांगितलात, एक तर तो ग्रुप तुम्ही म्हटलात, त्यानंतर व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी रिहॅब सेंटर असतात, ते असतात. त्या व्यतिरिक्त अजून काही? There are people who take their patients, their loved ones to doctors, put on psychiatric medications, but
इन द होप दॅट दे विल स्टॉप ड्रिंकिंग. अँटी क्रेविंग मेडिसिन्स वगैरे देतात त्यांना, पण ते हे काहीही लास्टिंग नसतं. आपल्या अनुभवात ते लोक त्या औषधांचा सुद्धा ॲडिक्ट होतात, ते पण घेतात आणि परत प्यायला लागतात, किंवा ते थांबवतात आणि परत प्यायला लागतात, किंवा परत सो drugs काही घ्यायला औषधं लागतात. असतात ज्याने ड्रिंकिंग कमी होतं. कमी होत नाही. ओके, म्हणजे It's a belief that it can do. It would be suitable for people who are social drinkers, probably, who want to control their drinking or who want to reduce their drinking, but not for somebody who has already been gotten into addiction. At least in our experience, it has been that these people have always gone back to drinking. Most of them. I have not come across anyone who has not gotten back to drinking or using drugs. बरोबर. आता अजून एक मला पॉईंट समजून घ्यायचा आहे की एखादा गरीब व्यक्ती आहे जो व्यसनाधीन आहे आणि एखादा श्रीमंत बिझनेसमॅन आहे, पॉलिटिशियन आहे किंवा इवन सेलिब्रिटी आहे, तर त्यांच्या पिण्याच्या पॅटर्नमध्ये, बिहेवियरमध्ये काही चेंज असतो का? जेव्हा एकदा माणूस व्यसनाधीन होतो ना, हां. तर त्यांच्या पिण्याच्या पॅटर्नमध्ये काही फरक नसतं. असं जर तुम्ही ठर्रा पिणार किंवा ग्लेनफेडिच, मोस्ट एक्सपेन्सिव्ह लिकर यू कॅन थिंक ऑफ, बेलुगा पिणार फॉर एक्झाम्पल, त्याच्यात केमिकल फॉर्म्युला C2H5OHच राहतं. दॅट डज नॉट चेंज, नो. Alcohol is alcohol. Chemical formula remains the same. Effect will be the same because after all it is a human being. आपण म्हणतात ना की ते चपाती भाजीच खातात ना, म्हणजे जुग्गीत राहतं किंवा महालात राहणार, चपाती भाजीच पोळी भाजीच खातो ना आपण, त्याच्यात फरक नाही आहे ना. मग ॲडिक्शनमध्ये फरक नाही आहे त्याच्यात. व्यसनाधीनता, ॲडिक्शन हा असा रोग आहे विच इज अ सोशल लेवलर, इक्वलाइजेस एव्हरीबडी in one stroke. Very unfortunate, but that is how it is. त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये पण चेंज असू शकतो ना. ज्याकडे सपोज आज माझ्याकडे पैसा आहे, तर तो एखाद्या प्रॉपर रिहॅब सेंटरमध्ये तिथे जाऊन लक्झरी ट्रीटमेंट घेऊ शकतो, बट ज्याकडे पैसा नाही त्याने कशी ट्रीटमेंट घेतली पाहिजे? हे बघा, ट्रीटमेंट लक्झरी सेंटर किंवा नॉन लक्झरी सेंटरमध्ये नाही आहे. ट्रीटमेंट हॅज टू बी द सेम, अँड ट्रीटमेंट इज द सेम इफ इट इज व्हॉलंटरी अँड इफ इट इज प्रायमरली नॉन मेडिकल, then treatment is the same. Probably in one place there might be more number of people being treated. Here the person might be treated individually or with 2 or 3 people. The ambience might be different. Treatment does not vary. That does not happen. That if you get the right treatment, whether it is in a multiple person patient place or in a single patient place, if the treatment is the same, त्याच्यात काही फरकच नाही ना, तर बोथ बेनिफिट. बरोबर. आजकाल कॉर्पोरेट लाईफ किंवा IT सेक्टर, ले ऑफ्स होत आहेत ना, US ट्रम्प, भरपूर साऱ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे जॉबमध्ये इन्सेक्युरिटी आहे. कॉर्पोरेट लाईफमध्ये टार्गेट्स, प्रेशर वाढत चाललेले आहेत. आणि इवन मी कॉर्पोरेटमधून बिलॉंग करतो, मी 8-10 वर्ष जॉब केलेला आहे. मी पाहिले की कॉर्पोरेटमध्ये इट्स अ कल्चर नाव की वीकेंड्स, पार्टीज, क्लब्स, इवन काही इव्हेंट्स वगैरे असतात. इवन काही ऑफिसमधल्या काही इव्हेंट्समध्येही ड्रिंक्स वगैरे आपण तिथे अलाऊ असते किंवा सर्व करतात. तर या गोष्टींमुळे जास्त इम्पॅक्ट होतो आहे का यूथवरती? डेफिनेटली होणार ना. कारण हे बघा, वेन ड्रिंकिंग बिकम्स नॉर्मलाइज्ड, जे आपण म्हणतो, आता हे कल्चर आहे कंपनीमध्ये, तर आपण नॉट टू बी लेफ्ट आउट, किंवा मी नाही जॉईन झालो या पार्टी तर माझा अप्रेसलमध्ये इफेक्ट होणार का, माझा बॉस माझ्याकडे कसं बघणार, किंवा मी स्वतः बॉस असेल तर माझा टीम माझ्याकडे कसं बघणार, हे सगळं विचारात आपण जर फसलो तर आपली जी वाट आहे ते गलत दिशेत जाण्यात काही वेळ नाही लागणार. बरोबर, ते वेगळी गोष्ट. आणि आपण जे काय तुम्ही म्हणतायत सेलिब्रेशन इक्वेट्स टू अल्कोहोल, ते आता झालेलं आहेत. पण त्याचा जो इम्पॅक्ट, आणि हू इज ड्रिंकिंग, देर अडल्ट्स हू आर ड्रिंकिंग ना, अँड मेनी ऑफ दीज, अँड देर आर पार्टीज, वेडिंग्स, फंक्शन्स, जे आता आपण सगळीकडे दारू बघतोय. आणि फक्त दारू नाही बघत आहे, लोक दारू पिऊन धूत होतं, ते गेट ड्रंक इज वॉट वी आर सीइंग. जे आधीच्या काळी 1-2 लोक पिऊन धूत व्हायचे, आता आपण 70% लोक धूत होतात असं दिसतात. आणि त्यांच्याबरोबर कोण आहे? त्यांची मुलं आहेत, त्यांची टीनेज मुलं आहेत, जे बघतायत
आणि त्यांच्या मनात असा विचार येतो की पिऊन धूत होणं हा नॉर्मल आहे, ह्याच्यात जास्त मजा आहे. अँड दिस इज ॲक्च्युली द वे आय शुड बी ड्रिंकिंग. अँड पिणं आणि पुष्कळ हाय एंड पार्टीजमध्ये ड्रग्स पण सर्व होतात. इट्स अन ओपन नॉलेज. सो इट्स नॉट समथिंग न्यू दॅट आय एम सेईंग. मी नवीन नवल काही म्हणत नाही आहे. पण मग त्याच्यात ते पण नॉर्मल आहे, नॉर्मलाइज होतोय. हे लोक कुठे जात आहेत? बाथरूममध्ये किंवा वेगळ्या रूममध्ये जात आहेत, कुठे जात आहेत? बघायला तर जाणारच ना. आणि मुलं खूप क्युरियस असतात. आणि आपण जे बोलतात त्याच्यावर लक्ष नसून आपण जो करतोय त्याच्यावर जास्त लक्ष असतात. त्यांनी आपलं अनुकरण करतात. बरोबर. मग आपण म्हणू नाही शकत की हे वेस्टर्न कल्चरमुळे इन्फ्लुएन्स झाले म्हणून. वेस्टर्न कल्चर आधीपासून असं नाही की भारतात पिणं नव्हतं किंवा ड्रग्ज नव्हतं आधीच्या काळी, नेहमी होतं. बट अकॉर्डिंग टू वॉट एव्हर द सोसायटी हॅज डेव्हलप्ड ऑर नॉट डेव्हलप्ड इन अ सर्टन वे, इट हॅज ॲब्झॉर्ब्ड डिफरंट कल्चर्स, डिफरंट इन्फ्लुएन्सेस फ्रॉम अक्रॉस द वर्ल्ड. आता आपलं आयुष्य एका आपल्या हातात आहे ना. आता फोनच्या मध्ये द वर्ल्ड इज इन द पाम ऑफ आवर हँड आजच्या काळी. त्याच्याने आपल्याकडे खरं चांगले इन्फ्लुएन्सेस पण येऊ शकतात आणि नॉट सो नाईस इन्फ्लुएन्सेस पण येऊ शकतात. बरोबर ना. जेव्हा आपण ड्रग्ज म्हणतो तर मला थोडंसं समजून घ्यायचं की ड्रग्ज कुठल्या कुठल्या प्रकारचे असू शकतात आणि त्याची प्राइसिंग काय रेंजमध्ये जाते? तुमच्याकडे आता खूप हाय एंड क्लायंट्स असतील, खूप सारा स्पेंड त्याच्यावरती करत असतील, तर काय ते रेंज प्राइसिंग काय असते त्याची? सी, आय वुड नॉट गो इन टू द डिटेल्स ऑफ दॅट प्राइसिंग रेंज. पण असं म्हणू शकते की जे ड्रग्ज अवेलेबल आहेत दे आर मोस्टली जे आपण म्हणतो डिप्रेसन्स आणि प्रायमरीली स्टिम्युलन्स जे म्हणतात, अँड हॅल्युसिनोजन्स. 3 प्रकारचे क्लासिफिकेशन्स आहेत. हां, स्टिम्युलन्स म्हणजे ते आपल्याला उत्साहित करतात. त्याच्यात येतं कोकेन, त्याच्यात येते अल्कोहोल ऑल्सो काही काळासाठी, त्याच्यात येते क्रिस्टल मेथॅम्फेटामिन सारखे ड्रग्स जे असतात. दुसरे असतात डिप्रेसंट्स, ज्याच्यात तिकडे आपण असं मळूल होऊन जातो, शांत होऊन जातो. आपला मन शांत म्हणजे ते शांत होऊन जातो, एकदम असं कोपऱ्यात बसून राहतो. त्याच्यात वीड असते, मॅरुआना. हां, भान नाही आहे आपल्या अवतीभोवती काय घडतं त्याच्याने काही हे नाही. बॉम्बस्फोट होत असेल आपल्या बाजूला, आपल्याला समजणार नाही की काय होतं. ते आपली बोधच नाही आहे. आपण बोधातच शुद्धीत बेशुद्ध नाही आहे, अबोध आहोत. अबोध अवस्थेत पोचतो आपण. तर आपली जर बोधच राहत नाही, आपण फक्त त्या ड्रग्सच्या तंद्रीत राहते, वेदर इट इज अ स्टिम्युलंट ऑर वेदर इट इज अ डिप्रेसंट, तर इफेक्ट सेमच आहे ना. आणि त्याच्यात दारू पण येतं डिप्रेसंटमध्ये. अच्छा, कारण दारू इकडे पण येते आणि इकडे पण येते. दारू स्टिम्युलेट पण करतो बट इव्हेंच्युअली डिप्रेस करतो. आणि वीड ऑल्सो स्टिम्युलेट्स फर्स्ट बट देन क्रिएट्स अ डिप्रेशन लेटर आफ्टर दॅट. हॅल्युसिनोजन असतं की हे ॲसिड, मशरूम्स जे आपण खूप आता people are more aware of it. These kids are also very aware of these substances. These were हे आणि more interesting part आहे की हे सगळं जे सबस्टन्सेस होते ते आधी औषधाप्रमाणे सुरुवात केली. त्यांची डिस्कव्हरी झाली होती औषधाच्या निमित्ताने. Whether cocaine also, cocaine was discovered with the intention that to use as eye drops or as a painkiller. So also heroin was giving a light feel good factor. It was helping people with hyper anxiety issues to settle down, but then it became addicted. People didn't realize that the negative impact of it was so horrendous. म्हणजे त्याचे विड्रॉल्स जे आपण म्हणतात, म्हणजे आपण ट्रीटमेंटमध्ये काय करतो, ते रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आले आपल्याकडे तर जे काय घेत होते ते सगळं बंद होतं. ते बंद झाले की त्यांनी त्रास होतो. दारूचं असेल तर हातपाय तरतरतात, झोप नाही येत, फिट्स येऊ शकतात, आपण भ्रांती होऊ शकते, भ्रम होऊ शकतात. आणि हेरोईन असलं की प्रचंड बॉडी एक होऊ शकते विड्रॉल्समध्ये, असहनीय, म्हणजे स्वतःला सुद्धा हार्म करू शकतो तो माणूस, तसा पेन होऊ शकतो. ते ह्यांच्यासाठी काही औषधं देतात आपण, त्याला आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. ताकी ते जे ड्रग्ज घेतलेले आहेत किंवा दारू प्यायलेले आहेत त्या शरीरातून आणि रक्तातून त्यांनी निघून जावं म्हणून, आणि ते शांत राहावं, झोपावं म्हणून माइल्ड सेडेटिव्स आपण देतो त्यांना. सो त्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. त्याला डिटॉक्सिफिकेशन, IV फ्लुइड्स असू शकते त्याच्यात, ताकी ते फ्लश आउट करू शकतो आपण, आणि त्याला आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. आणि ते काळ कॅन बी एनी टाइम बिटवीन 7 to 10 days. अच्छा, 10 दिवसामध्ये म्हणजे डिटॉक्स
मॅक्स टू मॅक्स. म्हणजे आणि बट इफ इट इज प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन एडिक्शन तर ते थोडं जास्त होऊ शकते. म्हणजे प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन एडिक्शन म्हणजे काय, स्लीपिंग पिल्स मेडिकेशनसाठी दिली जाते, पेन किलर्स मेडिसिन म्हणून दिली जाते, पण त्याचं व्यसन होतो. ते वेगळं व्यसन. ते वेगळं व्यसन आहे, कारण ते आपण वी बाय. बट ते तर डॉक्टरनेच सजेस्ट केलेलं आहे. डॉक्टरनी प्रिस्क्राईब डोसमध्ये दिवसातून 2 वेळा 15 दिवसासाठी सजेस्ट केलेलं आहे. आपण तेच प्रिस्क्रिप्शन वापरून परत तेच घेऊन येतो नंतर. आपल्याला बरं वाटलं त्यांनी, आणि बरं वाटलं म्हणजे फक्त बिकॉज इट अफेक्ट्स द माइंड ऑल्सो. एनी काइंड ऑफ स्लीप मेडिकेशन असो किंवा एनी काइंड ऑफ सम पेन किलर्स हॅव गॉट सबस्टन्सेस विच आर एडिक्टिव्ह. ओपिओइड पेन किलर्स जे म्हणतात, आता सध्या जे US मध्ये सर्वात मोठी एपिडेमिक आहे ओपिओइड पेन किलर एपिडेमिक, एडिक्शन एपिडेमिक जे म्हणतो ते, त्याची सवय लागते. तर त्यांनी काय होतं, ते मग जे डोसेज होतं दिवसातून 2 वेळा 15 दिवसासाठी, दॅट बिकम्स 1 स्ट्रिप अ डे किंवा मल्टिपल स्ट्रिप्स अ डे. तर ते त्या तंद्रीतच राहतो आपण, आणि गोळी लपवणं इझी आहे. म्हणून ते ट्रीटमेंट करणं इज अ लिटल मोर डिफिकल्ट बिकॉज यू कॅनॉट स्टॉप देम. कारण ते बंद केले सडनली तर त्याची रिबाउंड इफेक्ट होतो. तर त्यांना हॉस्पिटलायझेशन लागते, त्यांचा वेळ थोडा जास्त लागणार, तसं असतं. ओनली द डिटॉक्स. ट्रीटमेंट इज डिफरंट. डिटॉक्स इज डिफरंट. पुष्कळ लोकांना वाटतं की फक्त डिटॉक्स केले की आपण बरं वाटलं आपल्याला म्हणजे आपण बरं झालो. नाही होत तसं. करून करून पण पुष्कळ लोक येतात. सो अगोदर डिटॉक्स करणं हे फर्स्ट स्टेप असेल, मे बी त्यानंतर मग मेडिकेशन किंवा वॉट एव्हर. नाही, मेडिकेशन इज गिव्हन ड्युरिंग डिटॉक्स. ओके. सो ही प्रोसेस एकदा सांगा ना मला, की काय जेव्हा तुमच्याकडे एखादा क्लायंट आला, सो त्याची किती दिवसांची ट्रीटमेंट असू शकते, एक एक्झाम्पल देऊन मला सांगा. आणि त्यानंतर फर्स्ट 3 days 7 days काय असेल, नंतर 7 days काय असेल, त्यानंतर 7 days काय असेल. सी, फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला कनेक्ट करतात फॅमिलीज. जो माणूस पित असतो किंवा ड्रग्ज घेत असतो ते क्वचितच कनेक्ट करतात. ठीक आहे. तर फॅमिलीज कनेक्ट करतात, तर आपण हिस्ट्री घेतो फोनवरती सुद्धा. आपली जी हेल्पलाईन आहे ते आपले फॅमिली थेरपिस्टची वंदना आहे तेच हँडल करतात. आपण कोणाला ठेवलेलं नाही आहे हँडल करण्यासाठी. सो शी इज ऑल्सो समवन हू हॅज बीन एक्सपिरियन्स्ड ॲज अ co-dependent also, like Mahesh was someone who was addicted, so she is also was someone who was as a co-dependent. So the family speak to her, तर ते हिस्ट्री घेते आधी. देन शी ट्रान्सफर्स द कॉल टू मी की सो दॅट आय कॅन टेक अ मेडिकल हिस्ट्री ऑफ द क्लायंट टू अंडरस्टँड. कारण आमच्याकडे येण्याच्या आधी माणूस पुष्कळ रिहॅब्स किंवा ट्रीटमेंट किंवा स्वतःहून बंद करण्याची वगैरे ट्राय केले असेल खूप पुष्कळ वेळा, आणि ते फेल झाले सुद्धा असेल. म्हणून ते परत आपल्याकडे कॉल आलेला आहे. तर त्या वेळेला जेव्हा बंद केले काय त्रास झाले त्यांना, कारण आय हॅव टू नो इन ॲडव्हान्स की what do I can I face in detoxification. Then accordingly we can decide the medicine. The person comes to meet us, then we take a history again. Then the psychiatrist also meets the person to assess if there is any underlying mental health issue आहे का. आणि खरं असेल किंवा नसेल ते आपण डिटॉक्सिफिकेशन संपल्यानंतर आणि काही काळ गेल्यानंतरच आपल्याला कळेल की अंडरलाईंग काही मेंटल हेल्थ इश्यूज आहे का. ही पण एक गोष्ट आहे इम्पॉर्टंट. ते आपण आय विल गेट इन टू दॅट लेटर, वेअर देर इज अ लॉट ऑफ मिसडायग्नोसिस इन पीपल सफरिंग फ्रॉम एडिक्शन विथ मेंटल हेल्थ इश्यूज. अँड सो द सायकॅट्रिस्ट असेसेस द पर्सन. मग ते राहायला येतात आपल्याकडे. डिटॉक्सिफिकेशन होतो मोस्टली इन द हॉस्पिटल. ठीक आहे. अंडर मेडिकल सुपरविजन. डिटॉक्स हॉस्पिटलमध्ये होतं. हां, युजली इन अ हॉस्पिटल. ठीक आहे. कारण मेडिकल सुपरविजन शिवाय ते होणं इट शुड नॉट हॅपन लाईक दॅट युजली. तर ते करतात आणि मग ते राहतात आमच्याकडे. काही इफ वी कॅन मॅनेज इन द फॅसिलिटी बिकॉज आय एम ॲज अ डॉक्टर लिव्हिंग विथ द क्लायंट अँड समटाईम्स with the psychiatrist prescription and all that happens. There we have a doctor on call also who is available anytime. So we have all that in place. तर ते हे डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया जी आहे इट कॅन टेक एनिवेअर बिटवीन 7 to 10 days जे मी म्हटलं. देन द पर्सन्स काउन्सिलिंग ऑलरेडी स्टार्ट्स देअर. द काउन्सिलर स्टार्ट विजिटिंग द पर्सन. द मोटिवेशन स्टार्ट त्याच वेळेला सुरू होतं. आणि आपल्याकडे ट्रीटमेंट म्हणजे देर इज नो रेजिमेंटेशन, कारण वी टेक ओनली फ्यू क्लायंट्स ॲट अ टाईम. इट्स इदर अ सिंगल क्लायंट होम वी ट्रीट प्रायमरीली, कारण पुष्कळचे आपले क्लायंट्स असतात त्यांना इतर क्लायंट्स बरोबर ट्रीटमेंट नाही घ्यायचे, कारण बिकॉज दे कम फ्रॉम दॅट काइंड ऑफ अ फॅमिली बॅकग्राऊंड और position in society that they don't want their confidentiality to be broken. For us, every client's confidentiality is important. That cannot be broken. That is why you will not find any testimonial on our website. Primarily because of that. And we don't advertise. And we don't have a board.
at our facility. तर so person lives with us. So there are at least 3 meditative awareness techniques that happen. Counseling, since we are living with the clients, happens anytime in a 24-hour cycle. Writing aste, introspective writing aste, designed to each client differently, because they can, issue काय असतं ॲडिक्शनमध्ये, symptom, the addiction, that is the drinking or the substance use, is only a symptom of a deeper issue. Deeper issues are the inability to deal with one's emotions. Deeper issues are all the traumas that one must have gone through, which one could not share with somebody. असं असतं की लहानपणी काय झालं घडलं आपल्याबरोबर, आणि हे माणसं असं असतात की जे आपली जी भावना आहे ते व्यक्त करण्याचा त्यांना खूप त्रास होतो.